श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी आज तुम्हाला दाखवते खमंग ढोकळा. त्यासाठी मी घेतला आहे 1 कप तांदळाचं पीठ. त्याच कपाने मी 1 कप बेसन पीठ, दोन्ही 1-1 कप घेतले. आता हे मी चाळून घेते व्यवस्थित. आता मी ते मिक्स करून घेतले दोन्ही पीठ. त्यात थोडीशी हळद घालून घेतली, 1 चमचा मीठ, 1 चमचा साखर, चवीपुरतं मीठ, तुमच्या आवडीनुसार मीठ, 1 चमचा तेल टाकून घेते. आता हे सर्व एकजीव करून घ्यायचे. या पद्धतीने बॅटर करून घ्यायचे आपल्याला. साधारणपणे 1.5 कप पाणी लागले मला. 2 कप घेतले, त्याच्यातून 1 कप फुल आणि 1 कप अर्धा एवढं पाणी उरले. या पद्धतीने बॅटर करून घ्यायचं आपल्याला. आणि 10 मिनिटं झाकून ठेवते. तोपर्यंत आपण टोपत बनवणार आहे. पाणी गरम करून घ्यायचे. गॅस पेटवून पाणी ठेवते. 10 मिनिटं तोपर्यंत पीठ आपण फुलवायला ठेवूया. 10 मिनिटे झालेली आहे. आता इकडे पाण्याला मस्त उकळी आलेली आहे. पाण्याला उकळी आले. डब्यामध्ये तेल लावून घेतले. त्याच डब्यात आपल्याला त्याला तेल लावून घेतले. आणि याच्यात आता मी 1 चमचा इनो टाकून घेते. कुठलाही चालेल. आणि अर्धा लिंबाचा रस, अर्धा लिंबाचा रस. ही प्रोसेस आपल्याला पटपट करायची आहे. त्याचा गॅस येणे गेला पाहिजे. याच्यात ओतून घेतलंय मला. पटकन ठेवून देते. या पद्धतीने ठेवले. झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं आपण वाफवून घेऊया. फास्ट केलाय. 2-3 मिनिटं फास्ट केल्याच्या नंतर मी कमी करणार आहे गॅस. 2-3 मिनिटं झाले. मी थोडासा कमी करून घेते गॅस. थोडासा कमी केलाय. 10 ते 12 मिनिटं झालेले आहेत. आपण बघूया झाकण काढून. बघा मस्त फुगलाय. गॅस बंद करून देते. आपण चेक करण्यासाठी अजिबात चिटकला नाही. आपला ढोकळा व्यवस्थित झाला. झाकण ठेवून थंड झाले. आपण काढून घेऊया. तोपर्यंत मी मिरच्या कट करून घेतल्या, कढीपत्ता घेतलाय, मोहरी घेतली, तीळ घेतले सफेद. त्याच्यावर आपल्याला टाकण्यासाठी आपण हे काढून घेऊया या ताटामध्ये. फोडणीसाठी मी तेल तापायला ठेवले आणि इकडं याचे कट करून घेतले. साखरेचं पाणी करून घेतले. साखरेचं पाणी यासाठी किंवा आपण खाताना असा घास न लागू म्हणून बघा साखरेचं पाणी करून घेतले मी. पहिले त्याच्यावर प्रेस करून घेऊया साखरेचं पाणी. या पद्धतीने सगळीकडे टाकायचंय. आणि इकडं तेलही गरम होते आपलं. तेल तापलं बघा. मोहरी, खूप सारी मोहरी, कढीपत्ता, मिरची, त्याच्यात काळे तीळ, 1 छोटा चमचा हिंग, फोडणीला ठेवले. गॅस बंद करून घेतले. याच्यावर मस्त कोथिंबीर पेस्ट करून घेऊ. खूप सारी कोथिंबीर टाकले मी. आता ही गरम फोडणी याच्यात घालायची. भाजून घेते कोथिंबीर पण. सगळं टाकून द्यायचं. एक पीस काढून दाखवते तुम्हाला मी कसं झालंय. हे बघा मस्त पंची झाले. किती मस्त झाले. जाळी खूप मस्त आली अशी. कसं वाटलं तुम्हाला आजची रेसिपी? नक्की कमेंट करून सांगा.
आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.